तर मित्रांनो बघा, हा 11 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. तर आपण हा शासन निर्णय काय आहे तो एकदा समजावून घेऊया. तर बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली किती तर 30/12/2024च्या बैठकीमध्ये विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यानुसार जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशन कार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. तरी राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दिनांक 12/8/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहे. उच्च अधिकार समितीसमोर दिनांक 21/11/2025च्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असता स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्प राबविण्यास व त्याकरता येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे. आणि त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना AAY PHH आणि APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्यानुसार शासनाने आता काय निर्णय घेतलेला आहे, तर बघा, ही जी उच्च अधिकार समिती आहे येथील 21/11/2025 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना AIY APY आणि APL या शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास व त्याकरता येणाऱ्या अंदाजित 48 कोटी एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. याचा अर्थ शासनाने 48 कोटीची जी प्रशासकीय आहे 48 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या स्मार्ट कार्डसाठी काय आहे शासनानं दिलेली आहे. म्हणजेच 48 कोटींची तरतूद शासनाने हा स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी केलेली आहे. आता यानुसार शासनाने पुढे काय केलेलं आहे, तर बघा, यासाठी काय केलेलं आहे, तर या शासकीय विभाग संस्थांनी करावयाच्या खरेदीसाठी नियमपुस्तिका क्रमांक 2 नुसार उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग यांनी निश्चित केलेला आहे. आणि त्या नियमानुसार स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही काय दिली आहे त्यांनी बघा, यांनी जी पोर्टल दिलेलं आहे पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे करावी. म्हणजेच काय केले आहे, तर आता हे स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी शासनाला काय करायचे आहे, तर निविदा प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. आणि या निविदा प्रक्रियेद्वारे ज्या कोणाला हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे त्याद्वारे आता स्मार्ट कार्ड हे तयार केले जाणार आहेत. म्हणजेच आता काही दिवसामध्येच म्हणजे काही महिन्यामध्येच हे स्मार्ट कार्ड प्रत्येक जे शिधापत्रिका आहेत यांना मिळणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये आता जी काही जुन्या शिधापत्रिका आहेत त्या सगळ्या आता बाद होणार आहेत आणि केवळ एक स्मार्ट कार्ड हे प्रत्येकाला दिलं जाणार आहे.